TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। घाटंजी नगर परिषदेला सर्वेक्षण करत नाहीये। कचरा पायी आम्ही आजारी पडलो आहे। एक महिन्यापासून हा कचरा पडून राहत आहे, ते कोणीच उचलून नेऊन नाही राहिले। ट्रॅक्टरवाला सांगितलं 2024-25 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि अमरावती विभागातून तृतीय स्थान प्राप्त झाले। परंतु प्रत्यक्षात मात्र घाटंजी शहराचं चित्र फार वेगळे आहे। ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगार, नाले व गटारे तुडुंब भरलेले आहे। गोविंद टॉकीज पासून ते सरळ पारवा रोड पर्यंतचा नाला पूर्णपणे कचऱ्यानं चोकप आहे। शहरातील नाल्या कचऱ्यानं तुडुंब भरलेल्या आहेत। एक महिन्यापासून हा कचरा पडून राहत आहे, ते कोणीच उचलून नेऊन नाही राहिले। ट्रॅक्टरवाला सांगितलं, ट्रॅक्टरवाले नेत नाही, तिकडून मेन रोडनं नेऊन राहिले आणि इथून कचरा कोणी नेऊन राहिले। फडकडलं हे ते मच्छर हे ते एवढा त्रास होत आहे का, रोज लोक लेकरं बिमार पडून राहिले। आमच्या घरचे 2 वेळा सरकार दवाखान्यामध्ये नेलं। हे हापशी असून इथं पाण्याची त्याचा बी उपयोग नाही होऊन राहिला। नाली इकडे ते हे ते तरी चालते, पण 2 दिवस आड काय येतच नाही ना, तिथपर्यंत येते आणि इथपर्यंत येतच नाही। आवाज नाही येत गाडीचा, माहीतच नाही पडत का गाडी केव्हा आली केव्हा गेली म्हणून। इकडे रामानीकडे वेगळं येते, पण आमच्याकडे येतच नाही गाडी, कचरा तसाच गोळा करून ठेवायला लागते। आमच्या वार्डात येतच नाही इथं, पार तिकडे समर्थ शाळेकडे जावं लागते, कोणाच्या चालणं होते तिकडे। कचरा काळी एवढे जमा राहते, इथं तिथं टाकत लोक बोंबलते। नाल्या सफा नाही आहे, पुन्हा सगळा वास मारते नाल्याचा। खूप त्रास आहे, नाल्या साफ नाही राहत, डासाचा त्रास हो ना, किती डासाचा त्रास आहे आपल्याला। घाण घाण राहते सगळं, कुठे बाहेर टाकून देते कचरा, गाडी नाही आली की कचरा। आमच्या घरामागचं पहा जरा कसं होऊन आहे, पहा इथे किती कचरा आहे। सगळ्यांनी इकडे पहा किती कचरा आणून टाकते बाया, खरकट सगळं, आम्हाला त्रास जास्त आहे। या सर्वेक्षण अंतर्गत ODF बाबत सर्वेक्षण टीमने पाहणी केली आणि नगरपालिका म्हणजेच मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांनी तशी माहिती सर्वेक्षण टीमला व नगरपालिकेचा पाहिजेल तसा ठराव पारित करून घेतला। कारण सध्या नगरपालिकेच्या निवडणूक होत नसल्यामुळे प्रशासक म्हणून त्यांना ठराव पारित करण्याचा पूर्ण अधिकार असतो। याचा संपूर्ण गैरफायदा सध्या प्रशासक राजू घोडके हे उचलत आहे। आज TCN न्यूजने शहरात विविध ठिकाणची पाहणी करून व्हिडिओ चित्रीकरण केले। शहरातील अनेक महिला व नागरिकांच्या याबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या। यात बहुतांश नागरिकांच्या कचराविषयी नालीसफाईबाबत तक्रारी आहे। ODF बाबत आमच्या टीमला असे निदर्शनात आले की अनेक लोक उघड्या शौच करताना दिसून आले। शहरातील अनेक लाभार्थ्यांना आजही नवीन शौचालय उपलब्ध नाही। ज्यांचे शौचालय उपलब्ध झाले त्यांची पूर्ण रक्कम दिल्याची नोंद नगरपालिकाचे आरोग्य विभाग सांगते, परंतु लाभार्थी रकमेचे 2 टप्पे प्राप्त झाले, उर्वरित पैसे दिल्या गेल्या नसल्याची तक्रार नागरिकांची आहे। प्रश्न असा आहे की घनकचरा व्यवस्थापनाकरिता घाटंजी नगर परिषद महिन्याकाठी लाखो रुपयाचे देयक संबंधित घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार संस्थेला देते। एवढी रक्कम दिल्यानंतर हीच अस्वच्छतेचे वातावरण सध्या शहरात आहे। यामुळे घाटंजी शहरातील अनेक रुग्णालय नागरिकांच्या आरोग्याबाबत तुडुंब भरून असते। साथीचे रोग तोंडवर काढत आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, साफ सफाई होत नाही, मात्र ठेकेदार संस्थेला लाखो रुपयांचे देयक अदा करण्यात येते। कामावर किती लेबर आहेत किती नाही याची खात्री मुख्याधिकारी राजू घोडके हे कधीही करत नाही। यामुळे घनकचरा व्यवस्थापनात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा सध्या शहरात आहे। शहरातील जे थातूर मातूर कचरा उचलण्याचे नाटक नगरपालिका करते आणि तो कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येतो। डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते, म्हणजेच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा, परंतु प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही। ओला व सुका कचरा वेगळा करण्याकरिता डम्पिंग ग्राउंडवर दररोज 5 ते 6 लेबर कार्यरत आहे, परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी किती मजूर कार्यरत आहे हे तुम्हाला माहीत नाही। डम्पिंग ग्राउंडवर ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही, परंतु याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची बाब जनतेच्या तक्रारून दिसून येते। कर रूपाने जो पैसा आपण नगरपालिकेला अदा करतो तो पैसा अनावश्यक कामांवर, उदाहरणार्थ डम्पिंग ग्राउंडवर संपूर्ण सुरक्षा भिंती असून सुद्धा लोखंडी जाळीच्या कामावर लाखोचा खर्च करण्यात आला, असा प्रश्न नागरिक विचारत आहे। स्वच्छतेत घाटंजीचा झेंडा या आशयाचा दिंडोरा मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके व त्यांचे चेलेच पाटे हे पिटत आहे, परंतु भ्रष्टाचाराचे किती झेंडे घोडके यांनी रोवले हा एक गंभीर प्रश्न आहे। इथं गणपती बसल्या जात आहे आणि नगर परिषदेने साफसफाई केल्यात येत नाही आहे। इथं डास मच्छर अगं वाढून राहिले आहे।
एखाद्याला काही होणार, बिमार पडणार, याची चौकशी करून यायला साफसफाई करावं अशी माझी काळजीपूर्वक विनंती आहे. माझं आठवडी बाजारात दुकान आहे. इथं खूप घाण आहे. शॉप स्वच्छता करण्याची मला विनंती आहे. खूप घाण आहे इथे आणि आजूबाजूवाल्याला सगळ्याला तकलीफ होते, बस परेशानी आहे. शॉप स्वच्छता करण्यात यावी. करत नाही आहे. कचरा पायी आम्ही आजारी पडलो आहे. रोज कोणी येत नाही, काही नाही. घंटा गाडी इथपर्यंत येत नाही. आमच्या पायाच्यानं काही तिथपर्यंत चालणं होत नाही. इथपर्यंत यायला पाहिजे घंटा गाडी. दारापर्यंत येतच नाही आहे. त्या हापशीच्या तिथं उभी राहते न झालं, जा तिथपर्यंत. लंगडत पडलं तर कोणाच्या याच्यावर होईल. अजिबात दारापर्यंत येत नाही. दारापर्यंत आली नाही तर म्हाताऱ्या लोकांनी काय करायचं. तसंच नालीचा प्रश्न, नाली हप्त्यातून 2 वेळा तरी साफ करायला पाहिजे, हे होत नाही. खुलेपणाने महिन्याकाठी घनकचरा व्यवस्थापनाची किती देयक संबंधित ठेकेदाराला अदा केल्या जाते याची माहिती जनतेला द्यावी. घनकचरा व्यवस्थापनचे ठेकेदार व नगरपालिका यांच्यात जो करार झाला, या करारनामा अंतर्गत किती अटी शर्ती या करारनाम्यात नमूद आहे, त्या अटी शर्ती जनतेसमोर मांडाव्यात. आणि इथं काही साफसफाई काहीच नाही आहे आणि पूर्ण वास घाण. नाल्या काढायला कोणी येत नाही. इथं बिमारीचे उत्पन्न आम्ही इथं दवाखान्यात नाही करत आहोत. दवाखान्यात 8 दिवसापासून ॲडमिट आहे. इथं कोणीच काही येत नाही. शिवसाहेब येऊन पाहत नाही रोडवर कशी व्यवस्था आहे, यायची का आहे, काहीच करत नाही. आम्ही काय करायचं? काहीच नाही. नाल्याची सफाई नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. नाल्या करली तर वर 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 येते, वर 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 करते, ठेवून देते, झालं. मच्छर खात मला का माणसं खा का मच्छर खा, काही का घंटा नाही येत, नेऊन फेका गोदरी. स्वच्छता काहीच नाही. जसं गाडी पण नाही येत. येते पण ते कसं काही 8 दिवसाच्या नंतर. आणि जे नाल्या काढतात त्या नाल्या काही व्यवस्थित काढत नाही. कारण ही कडपे काही गोष्टी आहे ते काढून असं पूर्ण कंप्लीट करू शकत नाही. टॅक्स घ्यायला याचं नाही, मागायचं नाही आमचं टॅक्स आणि फॅक्स, आणि कोणी देत नाही. शासनाचे स्पष्ट निर्देश आहे की दिव्यांगकरिता स्वतंत्र शौचालय असावे, परंतु शहरात एकाही ठिकाणी दिव्यांगांकरिता शौचालय नाही. स्वच्छतेच्या संदर्भात मोबाईल ॲप हेल्पलाईन ही सेवा नगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येत नाही. आणि आपल्या चेले छपाट्यांना पुढे करून स्वच्छतेविषयी आम्ही किती जागृत आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न घोडके करीत आहे. हे नक्कीच ही असण्यावारी बाब आहे. शहरातील कचरा वाहून नेणारे वाहन किती आहे, त्यावर नगरपालिका किती खर्च करते, दुरुस्तीवर होतो, याची माहिती देणे ही आवश्यक आहे. केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणून घाटंजी नगरपालिका संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहे. कोंडवाड्यातील मोकाट जनावरांच्या चारा पाणी देखभालकरिता चौकीदार पाण्याच्या व्यवस्थेवरील खर्च याचा लेखाजोखाही अद्याप नगरपालिकेकडून मुख्याधिकारी यांनी जनतेसमोर मांडला नाही. आम्ही याआधी TCN न्यूजवर हे विश्लेषण दाखविले आहे. कर रूपाने घाटंजीकर जो पैसा नगरपालिकेत भरतो त्यावर आपण मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून कोणकोणती कामे घेतली व ती किती आवश्यक होती याबाबत खुलासा करावा. शासनाच्या ODF, ODF प्लस, ODF प्लस, ODF डबल प्लस निकषांविषयी. ODF म्हणजे शहर नगर परिषद हद्दीत कुठेही उघड्यावर शौच न होणे, प्रत्येक घरात किंवा सुलभ उपलब्धतेत कार्यरत शौचालय असणे, सार्वजनिक सामुदायिक शौचालय आवश्यक ठिकाणी उपलब्ध व वापरात असणे, तसेच सातत्याने वर्तन बदल जनजागृती चालू ठेवणे. ODF प्लस म्हणजे ODF स्थिती टिकवून सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची नियमित साफसफाई, पाणी, साबण, प्रकाश, दिव्यांगांसाठी सुलभता, महिला सुरक्षेसाठी उपाय, तक्रार नोंदणी व तत्काळ दुरुस्ती यंत्रणा कार्यरत ठेवणे. ODF डबल प्लस म्हणजे वरील सर्व गोष्टींसोबत मलनिसारण, फिकल स्लज व सेप्टेज व्यवस्थापनाची FSSM सुरक्षित व वैज्ञानिक पद्धत अंमलात असणे, सेप्टिक टँकांची वेळेवर डिस्लेजिंग व्यवस्था, सांडपाण्याचे सुरक्षित वहन व प्रक्रिया, उपचाराशिवाय नद्या नाले शेतात सोडपणा टाळणे, मेकॅनिकल सफाईला प्राधान्य, कंत्राटदार विभागाकडून नोंदी, फोटो GPS पुरावे, तृतीय पक्ष पडताळणी व नागरिक अभिप्राय यांद्वारे स्थितीची खातरजमा करणे. या निकषांनुसार प्रत्यक्ष परिस्थितीत उघड्या शौचाच्या घटना, दिव्यांगांसाठी शौचालयांचा अभाव, शौचालयांचे अपुरे देखभाल तसेच सांडपाणी सेप्टेजचे गैरव्यवस्थापन आढळल्यास ODF किंवा ODF प्लस, ODF डबल प्लस दर्जा देणे वा टिकवणे बेकायदेशीर व दिशाभूल करणारे ठरते आणि प्रशासनावर जबाबदारी येते की ते तत्काळ सुधारात्मक पावले उचलून पारदर्शक अहवाल जनतेसमोर मांडतील. मित्रांनो, TCN हे आपले मित्र आहे. आपण आम्हाला हाक द्या, आम्ही जरूर आपल्या हाकेला ओहो देऊ.
आणि या सर्व भ्रष्टाचाराची चीरफाड करू. अपेक्षा एवढीच आहे की शासनाने, विशेष करून जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे. आणि शेवटी TCN या आमच्या न्यूज चॅनल मीडियाला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या एका लाईक व सबस्क्राईबमुळे आमचे बळ नक्कीच वाढेल आणि न्याय देण्याचे हे व्यासपीठ ठरेल. आणि हे विश्लेषण आपण नक्कीच आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. आज करिता एवढेच. भेटूया उद्याच्या नवीन घडामोडींचा. तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या. धन्यवाद.